मित्रो, आज मी यशाच्या पायऱ्या आणि यशाची गॅरंटी या विषयावर बोलणार आहे। ज्या काही यशासाठी आवश्यक लागणाऱ्या पायऱ्या असतात त्या पायऱ्याने आपल्याला यशस्वी शिखरावर जावं लागते आणि यशस्वी शिखर म्हटल्यानंतर जे एक दोनच पायऱ्या कशा असतील, ज्या काही यशासाठी लागणाऱ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा मी माझ्या सर्व यूट्यूबवरील मित्रांचं, माझ्या यूट्यूबला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, माझ्या यूट्यूबला ज्यांनी पाहिलेलं आहे, लाईक केलेलं आहे, कॉमेंट्स केलेलं आहे, त्यांचं मी पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो यासाठी की हनुमंत भोपाळे हे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे। मॉनिटाईजच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या तुमच्यामुळे झालेल्या आहेत, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सेवेमध्ये आणखीन पुढं राहणार आहे। मी पहिल्यांदा ही तुमचं ऋण व्यक्त केले, आताही ऋण व्यक्त करतो आणि पुढेही ऋण व्यक्त करेलच। आपण ह्या विचाराला मराठी माणूस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला नेण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे। जी काही तुमची मदत मिळाली, सहकार्य मिळालं म्हणूनच हे चॅनल एवढ्या उंचीवर गेलेलं आहे आणि ही उंची गाठण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे। मी पहिल्यांदा मान्य करून ऋण व्यक्त करून आजचा विषय मी आपल्यासमोर ठेवतो। आता यशाची पायरी काय असते? पहिली पायरी आपली इच्छाशक्ती प्रबळ असणं ही यशाची पहिली पायरी आहे। त्या क्षेत्रामध्ये मला यशस्वी व्हायचंच आहे ही प्रबळ इच्छाशक्ती तुमची असणं गरजेचं आहे आणि ही इच्छाशक्ती वाढवता येते पुन्हा 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 म्हणून यस मला यशस्वी व्हायचे, या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे, यशस्वी होणार, जगातली कुठलीही शक्ती मला यशापासून रोखू शकणार नाही असं तुम्ही वारंवार तुमच्या मनाला, अंतर्मनाला सांगून तुमची इच्छाशक्ती प्रबळ करू शकता। आणि इच्छाशक्ती एकदा प्रबळ झाली ना की मग अडचणी दुबळ्या ठरतात, कारण दुबळे ठरून जातात। इच्छाशक्तीच्या जोरावर मित्रोस संकट लहान होऊन जातं। इच्छाशक्ती प्रबळ झाली की यशाची पुढची पायरी माणूस चढायला सुरुवात करतो, तो म्हणजे आत्मविश्वास। इच्छा प्रबळ असली की आत्मविश्वास सोबत यायला तयारच असतो। इच्छा आहे तिथं आत्मविश्वास आहे आणि मग इच्छा झाला, आत्मविश्वासही तुमच्याकडे आहे आणि इच्छा ह्या अनंत असतात। पण अनंत इच्छा शक्ती जरी अनंत इच्छा असल्या तरी वेळ, उपलब्ध साधनं याचा विचार करता, उपलब्ध साधनं आणि साधना तुमची काही क्षमता, कौशल्य जे आहे विकसित केलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणातून त्यांची थोडीशी कमतरता असते। हे इच्छा अनंत आहेत, पण इच्छापूर्तीसाठी जी साधनं लागतात, साधना लागते, ज्या बाबी लागतात त्या कमी आहेत। त्यामुळे तुमच्या अनंत इच्छाशक्तींना एका विशिष्ट ध्येयावर एकाग्र करणं अतिशय गरजेचं आहे। हे करू का ते करू, सांगा राया मी काय करू, हा विचार सोडून द्या आणि एक विशिष्ट ध्येय निश्चित करा। जे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य हे ध्येय निश्चित केलेलं होतं, तसं तुमच्या जीवनामधलं एक विशिष्ट ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येय निश्चितीच्या नंतर ध्येय प्राप्तीसाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल। मग ते वेळेचं नियोजन, उपलब्ध जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग केवळ आणि केवळ जास्तीत जास्त तुमच्या ध्येयासाठी झाला पाहिजे। यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो। एकदा ध्येय निश्चित केलं, ध्येयपूर्तीसाठी वेळ द्यावाच लागतो।
आणि मग वेळ द्या. त्यासाठी वेळेचं नियोजन करा. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा असलं पाहिजे ना. झोपेसाठी 6 तास दिले, हे वेळ त्याला झोपेसाठी द्यावाच लागेल, हे लक्षात ठेवा. तुम्ही झोपेकडे दुर्लक्ष जर केलात, तुमची एनर्जी लेवल कमी होऊन जाते. मग तुम्हाला तुमची शरीर आणि मन दुबळं होण्याची शक्यता असते. त्यामुळं गाढ झोप तुम्हाला 6 तासाची असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहील आणि तुम्ही एकाग्रतेनं अभ्यास करू शकाल. ही गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. आणि बघ, कारण यशाचं सूत्र पुढचं तुम्हाला पायरी सांगतो की तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी झोप ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. झोप आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सकारात्मक विचार आहे, सकारात्मक भावना आहे, सकारात्मक कल्पना आहेत. मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी उत्तम धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे. या सगळ्या गोष्टी, विपश्यना आहे, या कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा उपयोग जर केला तर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असले की शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते. आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी जशी झोप गरजेची आहे, तसेच चांगलं अन्न, चांगलं पाणी आणि थोडा का वेळ होईना मित्रांनो, तुम्हाला यशाची पायरी म्हणून सांगतो, हे शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जे गरज आहे ते अन्न आणि पाणी, त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी जसा प्राणायाम म्हणजे ऑक्सिजन गरज आहे, त्यामुळं ऑक्सिजन घेण्यासाठी हे थोडा वेळ रोखवणे आणि हळूवार सोडणे आणि बाहेर थोडा वेळ रोखवणे, हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो. श्वास हळूवार घेणे, शक्य आहे तेवढं थांबवणे, त्रास होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर असं सोडणे आणि बाहेर थोडा वेळ थांबवणे. हे जर तुम्ही करू शकलात, तुमचा शारीरिक आरोग्य उत्तम राहायला, उत्तम आणि मानसिक आरोग्य उत्तम राहायला मदत होते. आणि लक्षात ठेवा, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य उत्तम असणं हे यशाच्या 2 पायऱ्या आहेत महत्त्वाच्या. त्यामुळं तुम्हाला ह्या पायऱ्या. आणि दुसरी गोष्ट, यशाची पायरी महत्त्वाची म्हणजे कौशल्य. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे, त्या क्षेत्रासाठी लागणारे जे काही कौशल्य लागतात, ती कौशल्य तुम्ही साध्य करा. जर ती कौशल्य तुम्ही साध्य केली नाहीत तर मित्रहो, तुम्हाला यश प्राप्तीमध्ये गती येणार नाही. कारण गती आली तरच प्रगती होत असते आणि कौशल्य तुम्हाला गती देते. आता हे कौशल्य कसं आहे? त्या क्षेत्रामध्ये जे स्मार्ट वर्क आहे, हे स्मार्ट वर्क तुम्हाला जर करता आलं तर ते कौशल्याचा भाग असतो. आणि हे स्मार्ट वर्क तुम्ही जाणीवपूर्वक शिकून घेतलं पाहिजे. स्मार्ट वर्क आणि कसं करायचं, काय नाही, या संदर्भाचा एक नवीन व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये करणार आहे. पण हे स्मार्ट वर्क करायचं, एक उदाहरण देतो स्मार्ट वर्कचं. आता तुम्हाला नदीवरून पाणी आणायचं आहे घागरीने. जर तुम्ही ते पाईपलाईन केली तर हे पाणी जर तुम्ही पाईपलाईन आले तर हे जे श्रम वाचतीलच. पाईपलाईन केला तर तुम्ही घरी बटन दाबले की पाणी येईल आणि इतरांनाही पाणी देऊन तुम्ही पैसे कमवू शकता. सांगण्याचा तात्पर्य असा आहे की तुम्हाला स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. स्मार्ट वर्कचा बाबतीत बऱ्याचशा महत्त्वाचे अनेक पैलू आहेत, ते मी पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची क्षमता वाढवणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आता छोट्या क्षमता तुम्हाला विकसित करणं, उदाहरणार्थ श्वास घेण्याची क्षमता,
हे जास्तीत जास्त श्वास भरण्याचे, कारण श्वास आत भरणं म्हणजे अमृताचे कुंभ आत भरणं आहे आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी मग तुमची जितकी रोज थोडं 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 क्षमता वाढवा. श्वास घेण्याची क्षमता वाढवणे, श्वास थांबवण्याची क्षमता वाढवणे, श्वास हळूवार सोडण्याची क्षमता वाढवणे, बाहेर सोड, ही क्षमता आहे श्वास घेण्याची क्षमता. तुमची बैठक क्षमता वाढवणे, अभ्यास करण्यासाठी बैठक एकत्र बसण्याची जी क्षमता आहे ती तुम्ही जास्तीत जास्त वाढवणं अतिशय गरजेचं आहे. बसून अभ्यास करण्याची क्षमता तुम्ही जितकी जास्त वाढवाल तितकी तुम्ही बैठक तुमची त्या कामामध्ये वेळ देणं, जास्तीत जास्त वेळ देण्याची क्षमता जी आहे ती वाढवणं यशासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि या महत्त्वाच्या पैलूबरोबरच तुम्हाला भावनेचा उपयोग यशासाठी करून घेता आला पाहिजे. भावनेचा उपयोग, विचाराचा उपयोग, कल्पनेचा उपयोग हे यशाच्या पायऱ्या आहेत मित्र. कल्पना, भावना आणि विचार हे यशाच्या पायऱ्या आहेत. कल्पना शक्तीचा वापर करून घेतला तर तुम्ही यश संपादन करायला मदत होऊ शकते. आता मित्र, कल्पना शक्तीचा काय वापर करायचा, तर कल्पना करायला पाहिजे रोज तुम्ही तुमच्या मनपटलावर आणायला पाहिजे. तुम्ही यश साध्य करत आहात, प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने चाललेलं आहे आणि जोर मस्त त्या दिशेने स्पीड वाढलेली आहे अशी कल्पना तुम्ही करा मित्रांनो, करा. आणि यश जवळ जवळ येत आहे अशी कल्पना करा. दुसरी गोष्ट, यश पहा, तुम्हाला यश मिळालेलं आहे. यश मिळाल्यानंतर तुमच्या सत्काराने तुम्हाला जे वैभव प्राप्त होणार आहे किंवा झालेलं आहे ते पहा आणि मस्त थोडा वेळ त्याच्यात जा. तुमची मनोभूमिका यशस्वी होण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होईल मित्रांनो. आता भावनेचा उपयोग कसा करायचा, तर तुमच्या मनामध्ये जे काही भावना आहेत त्या भावनेचा उपयोग करून तुम्हाला यशस्वी होता येते. प्रेम ही भावना आहे. प्रेम ही भावना तुमच्या ध्येयावर प्रेम करा. आय लव्ह यू दुसऱ्याला म्हणत बसण्यापेक्षा तुमच्या ध्येयालाच, तुमच्या गोललाच आय लव्ह यू म्हणा आणि ते अचीव करा, त्याच्यावर प्रेम करा. ते साध्य करण्यासाठी असं जसं प्रियकर प्रियसीला भेटण्यासाठी तळमळतो ना, ते देशासाठी तळमळा भेटण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी क्षमता, कौशल्य, शहाणपणाचा वापर करणार आहात तुम्ही. विचार करा, ही भावना लक्षात आलं. ह्या भावनेचा उपयोग जितका तुम्ही जास्त चांगला कराल तर तुम्ही तितकं यशस्वी व्हाल. उदाहरणार्थ शपथच घेऊन घ्या. आईविषयी तुमच्या मनात श्रद्धा असते, प्रेम असते, जिव्हाळा असते, आपुलकी असते आणि मग आईचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि जगातली कुठलीही शक्ती मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोखू शकत नाही असा विचार वारंवार करा. माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे असा भाव मनामध्ये आणा. आणि मग माझ्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे, प्रचंड क्षमता आहे, प्रचंड कौशल्य आहे आणि माझं जीवन समर्पित करणार आहे यासाठी, परंतु यश खेचून आणणार आहे. ही भावना तुम्ही विकसित करा मित्रांनो. आणि ही भावना जितकी तुम्ही विकसित करत जाल, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी, स्वराज्य प्राप्तीसाठी शपथ घेतली होती, तशी तुम्ही शपथ घेऊन टाका. तुमच्या आई वडिलांची शपथ घ्या की माझा प्रत्येक पाऊल यशाच्याच दिशेने जाणार आहे आणि मला जगातली आता कुठलीही शक्ती रोखू शकत नाही माझ्या यशापासून. मी भव्य दिव्य यश संपादन करणारच. लक्षात आलं का? आणि माझं यश हेच विरोधकांना उत्तर असेल, ही भावना विकसित करा. त्यांच्या मागे पळत जाऊ नका, उत्तर देत बसू नका. तर तुमचं यश हे त्याचं उत्तर असेल असा विचार करा. आणि हे दुसरा एक भावना तशी विकसित करा आणि एक विचार करा, एक पाऊल म्हणजे एक पाऊल तुमचं उचलणं म्हणजे एका पावलाने यश जवळ येत आहे असा विचार करा.
माझा एक पाऊल म्हणजे माझं एका पावलाने यश जवळ येत आहे. एक एक पाऊल म्हणजे निरर्थक नाही, ते अर्थपूर्ण आहे. कारण माझा एक पाऊल म्हणजे एका पावलाने यश जवळ येत आहे. एका एका पावलाने यश जवळ येत आहे, असा विचार तुमच्या मनाला देत चला. आणि मित्रो, यशस्वी विचार, सकारात्मक विचार हे तुम्हाला तुमची मनोभूमिका, मानसिकता सकारात्मक करत असते. म्हणून या गोष्टीचाही विचार तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे. ह्या सुद्धा यशाच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी घ्या. जबाबदारी घेतले की पॉवर वाढते, असं आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सांगितलं जातं. जबाबदारी घेतली की पॉवर वाढते. कारण तुम्ही म्हणा की ही यश मिळवणं ही माझी जबाबदारी आहे. वेळेला उठणं झोपेतून माझी जबाबदारी आहे. रोजचा रोज अभ्यास पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. कारण जबाबदारी घेऊन काम केल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. यश मिळवणं ही माझी जबाबदारी आहे, असा ठाम निर्धार करा आणि या दिशेनं तुम्ही कामाला लागा. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, योग्य गुरूंचं मार्गदर्शन गरजेचं असते. तुम्हाला गुरु विना सापडे ना सोये, धरावे ते पाये आधी आधी असं म्हणण्यात आलेलं आहे. गुरु अतिशय गुरु म्हणजे होकायंत्र असतो. आणि या गुरुचं मार्गदर्शन, गुरुची प्रेरणा, गुरुचं प्रोत्साहन, गुरुचं प्रेम तुम्हाला यशाच्या जवळ 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 नेऊन सोडते मित्र. म्हणून तुमच्या सहवासामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. आई गुरु असू शकतो, वडील गुरु असू शकतात, तुमचे सर गुरु असू शकतात, जे तुम्हाला यशाच्या दिशेनं नेतात, यशाचा मार्ग दाखवतात, ते तुमचे गुरु असतात. त्या यशासाठी आवश्यक असणारं कौशल्य कसं साध्य करावं, क्षमता कशी विकसित करावी, सकारात्मक कसं राहावं आणि तुमच्यामध्ये तुमचं जे सामर्थ्य वाढवण्यासाठी तुम्हाला प्रेरणा प्रोत्साहन देतात, अशा गुरूंचा सहवास अतिशय गरजेचा आहे. त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणारं ज्ञान जे गुरु देतात ते तुम्हाला यशस्वी करणारी गोष्ट असते मित्रांनो. यासाठी तुम्ही त्यासाठी गुरूंचं मार्गदर्शन घ्या. तुम्ही जे स्वतःहून एखादा अभ्यास करत असता, स्वतःचा तर अभ्यास कराच, पण त्या विषयावर गुरूचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे तुमची क्लॅरिटी येते. कारण क्लॅरिटी जर नसेल, कन्फ्युजन मध्ये माणूस जगतो. कन्फ्युजन जर असेल आपल्या मनामध्ये, हे होय की नाही की बरोबर, अश्रद्धा असेल त्या ज्ञानाविषयी, तुम्ही जे वाचताय, लिहिताय, ऐकताय त्याच्यावर, तर गुरु ही तुमच्या मनातली अश्रद्धा दूर करून त्या ज्ञानाविषयी श्रद्धा वाढवतात. आणि श्रद्धा लभते ज्ञान, हे श्रद्धा ठेवलं त्या ज्ञानावर आणि खात्री पडली हेच खरं आहे की मग माणूस निवांतपणे ते लक्षात ठेवून जातो. म्हणून गुरु हे तुमच्या संशय दूर करतात, गैरसमज दूर करतात, तुमचा अविश्वास दूर करतात, तुमचा आत्मविश्वास गमावलेला दूर करून आत्मविश्वास देण्याचं काम करतात. म्हणून गुरु ही अतिशय परिसरासारखी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून गुरुंना कमी लेखू नका. गुरु त्या क्षेत्रातला तज्ज्ञ व्यक्ती, त्या क्षेत्रातला अनुभवी व्यक्ती, तुम्ही गुरु म्हणून त्याला स्वीकारा. गुरु अतिशय महत्वाची गरजेची गोष्ट आहे. गुरु वाचूनी सापडे ना सोये, यामुळेच म्हणतात की योग्य मार्ग सापडत नाही गुरुविषयी शिवाय, असं जे म्हटलं जातं. त्यामुळे योग्य मार्गदर्शक तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे. जसं जहाज तीरावर जाण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, तसं तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनाची म्हणजेच गुरुची गरज आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे सातत्य. हे सामर्थ्य प्रदान करत असते मित्र. सातत्याशिवाय सामर्थ्य येणार नाही आणि सातत्याशिवाय यश संपादन होणार नाही. म्हणून सातत्यानं त्या दिशेनं झेपावत पुढे चला. यशाच्या दिशेनं सातत्यानं काम करा, सातत्यानं.
रोज 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 सरावच तुम्हाला राव बनवणार आहे. आणि सराव, उजळणी, यशासाठी हे पायऱ्या आहेत मित्रांनो. उजळणी करणं गरजेचं आहे. काय राहिलं, किती लक्षात आलं, कोणतं लक्षात आलं नाही. तुम्ही हे उजळणी केल्या की लक्षात येते. आपल्याला किती साध्य झाले, किती साध्य झालं नाही, हे उजळणी केल्यानं, रिव्हिजन केल्यानं लक्षात येते. रिव्हिजनवर स्वतंत्र एक व्हिडिओ मी बनवणार आहे मित्रांनो, उजळणी. तुम्ही मेसेज करून मला पाठवत जा की सर तुम्ही जे पॉईंट सांगलात त्याच्यावरचा व्हिडिओ पाठवा मला, तर मी पाठवत जाईल. तर माझा नंबर तुम्हाला देतो 9767704604. तर मित्र, एक अजून यशाच्या पायऱ्या पुढच्या भागामध्ये अतिशय महत्त्वाच्या काही पायऱ्या आहेत, त्या तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. हनुमंत भोपाळे हे यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा, तुमच्या मित्रांना हे पाठवा. हे विचार म्हणजे मित्र ऊर्जेचा स्रोत आहेत. तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे हे विचार तुमचं जीवन बदलून टाकणार आहेत, तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणार आहेत, तुमच्यामध्ये उत्साह भरणारे आहेत आणि यशाच्या दिशेने धावण्यासाठी हे इंधनासारखं ऊर्जा देणार आहेत, तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढवणार आहे. आणि हा विचार ऐकून शेकडो तरुण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं यश संपादन केलेलं आहे, आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. मित्र, या गेल्या अनेक वर्षापासून मी जे गायडन्स करतो त्या गायडन्सचा उपयोग करून तुमच्या जीवनातही नक्की सांगतो, मी सांगतो त्या गोष्टीचा अवलंब जर केलात तर 100% यश तुम्हाला मिळणार आहे. तर भेटूया. हे अंमलबजावणी तर कराच, अजून पुढे सांगतो त्या गोष्टी करा. यशासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, यशाचं सूत्र मी तुमच्यासमोर ठेवणार, कारण यशाचा राजमार्ग या ग्रंथच मी लिहिलेला आहे. यशाविषयीचं चिंतन गेल्या अनेक वर्षापासून आहे. स्वतः मी यशस्वी शिक्षण क्षेत्रामध्ये नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास झालो. आज मी 17 ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि मित्र हो, तुम्हाला सांगतो, गेल्या 4 महिन्यामध्ये माझ्या यूट्यूबला मी 4000पेक्षा जास्त वॉच टाईम संपादित केला आहे. आणि मी गेल्या 4 महिन्यामध्ये जे कष्ट केलं, तुम्हाला सांगतो, आपण कोणत्याही क्षेत्रात सांगतो, हे मी जे 4 महिने जे दिलेले आहेत, फक्त त्या 4 महिन्यात माझं चॅनल हे झालेलं आहे. पूर्वी चॅनल सुरू केलं होतं, फारसं त्याच्यात मी काम करत नव्हतो. जेव्हा काम करायला सुरू केलं तेव्हा यश मिळायला सुरू झालं. काम थांबलं की यश थांबते, लक्षात ठेवा. काम थांबलं की यश थांबते, आणि काम सातत्यानं सुरू केलं की यश तुमच्या जवळ येते. म्हणून तुम्हाला यशासाठी एकच सांगतो, तुम्ही थांबलात की यश थांबते. आणि यश थांबायचं नाही. यशाचे आणखीन काही सूत्र पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.